ठाणे महापालिकेत बहुमत तरीही समित्या रखडल्या. भाजप आमदाराने व्यक्त केली नाराजी. 3 महिन्यापूर्वी झालेल्या ठाणे महापालिकेची निवडणुकीत शिवसेना, शिंदे गट आणि भाजप महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र निवडणुकीनंतरही महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीसह स्थायी समिती, शिक्षण मंडळ, परिवहन समिती तसेच इतर विषय समित्या अद्याप गठीत झालेल्या नाहीत. यामुळे इच्छुकांमधून नाराजीचा सूर उमटत असतानाच आता त्यावर भाजप आमदार संजय केळकर यांनीही प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली. आमच्या बाजूने या विषयात कोणताही अडथळा नाही आणि अडवण्याचे कारण काही नाही. लवकरात लवकर निर्णय होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे 75, भाजपचे 28, राष्ट्रवादी शरद पवार 12, राष्ट्रवादी अजित पवार 9, MIM 5, शिवसेना उभाटा 1, अपक्ष 1 असे 131 नगरसेवक निवडून आले आहेत. या निवडणूक निकालानंतर 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत शिवसेना शिंदे गट पक्षाच्या नगरसेविका शर्मिला पिंपळकर यांची महापौरपदी तर भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली. तर शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हनुमंत जगदाळे यांची सभागृह नेता पदावर तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नगरसेवक शानू पठाण यांची विरोधी पक्षनेता पदावर निवड करण्यात आली. ठाणे महापालिकेत शिवसेना, शिंदे गट आणि भाजप महायुतीची सत्ता असून या दोन्ही पक्षांचे 131 पैकी 104 नगरसेवक आहेत. खरं म्हणजे हा त्यांचा म्हणणं झालं, परंतु आमच्या बाबतीत म्हणायचं झालं तर बाबासाहेबांनी जो प्रबोधन केलं, त्यांनी जो विचार दिला, त्या संबंधामध्ये देखील निरनिराळ्या कार्यक्रमाचं आयोजन करून किंवा निबंध स्पर्धा आहेत, निरनिराळ्या विद्यार्थी दशेतल्या विद्यार्थ्यांच्या करता या संविधानाच्या बद्दल, डॉक्टर बाबासाहेबांच्या बद्दल स्पर्धा आयोजित करणं, अशा अनेक कार्यक्रम जे आहेत ते आमच्या माध्यमातून, निरनिराळ्या संस्थांच्या माध्यमातून केले जातात. बुद्ध विहारामध्ये जाऊन देखील निरनिराळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि त्याच्यामुळे हे त्यांचं मत झालं असेल. परंतु आमच्या बाबतीमध्ये आम्ही अनेक प्रकारचं त्यांचा विचाराचा जो वारसा आहे तो वारसाच या देशाला विकासाकडे नेऊ शकतो आणि त्याच्यामुळे तो विचाराचा वारसा आदान प्रदान करण्याकरता निरनिराळे कार्यक्रम आयोजित करतो. ठाण्याचा एका राजकारणाच्या संदर्भातला एक प्रश्न आहे. ठाण्यामध्ये निवडणुका होऊन निकाल लागून आता जवळपास 3 महिने लोटलेले आहेत. एप्रिल महिना सुरू झाला आहे. अजूनही विषय समित्यांचा मार्ग सुकर झालेला नाही. अजूनही स्थायी समिती असेल, परिवहन असेल, शिक्षण असेल, कोणतीच समिती झाली नाही. स्वीकृत नगरसेवक झाले नाही. काय नेमकं अडलंय? आपण देखील याच्यामध्ये आहात, भाजप देखील सहभागी आहे सत्तेमध्ये. नेमकं काय अडलंय? नाही, कुठे अडलंय मलाही कळत नाही आहे. कारण की आता 2.5 महिने झाले. खरं म्हणजे हा लोकशाही प्रणालीमध्ये एवढ्या वर्षानंतर निवडणुका झाल्या, लोकप्रतिनिधी निवडून आले आणि त्यांना देखील निरनिराळ्या प्रकारचं काम आणि अधिकार हे दिले पाहिजेत. हे समित्या हेच त्यांना योग्य प्रकारचा अधिकार देण्याचे ठिकाण आहे. मला वाटते शिंदे साहेबांनाच विचारायला पाहिजे की हे का अडलेलं आहे आणि त्यांना देखील मी आपल्या माध्यमातून निश्चितपणे विनंती करेन की लवकरात लवकर, कारण अनेक महापालिकांमध्ये महाराष्ट्रातल्या झालेलं आहे आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये देखील भरभक्कम अशा प्रकारचं बहुमत आहे आणि त्यामुळे हे जेवढ्या लवकर होता येईल तेवढं व्हायला पाहिजे, दिरंगाई टाळायला पाहिजे. ठाणे महानगरपालिकेचं नेमकं कुठे अडतंय काय वाटतं? नाही, मलाही काही कळत नाही आहे. कारण की आमच्या बाजूने तर असा काही विषय नाही आहे, परंतु आणि अडण्याचं काही कारण नाही आहे. त्याच्यामुळे हे लवकरात लवकर होणं हेच त्याला उत्तर आहे. तर निधी देखील प्रचंड आलेला होता, पण ऑडिट जो आपला महत्त्वाचा विषय होता, ठाणे महानगरपालिकेचं ऑडिट हे अजूनही झालेलं आहे. 3 ते 4 वर्षांचं ऑडिट प्रलंबित आहे. नाही, 3 वर्षाचं ऑडिट झालं आहे. ज्या वेळेला मी मागच्या वर्षी हा विषय उपस्थित केला त्यानंतर घाईगर्दीमध्ये यांनी 3 वर्षाचं ऑडिट केलं आहे. परंतु सर्व विभागाचं ऑडिट करायला लागतं. लेखापरीक्षण अहवाल जो आहे त्या लेखापरीक्षण अहवालाच्या माध्यमातून इथे जेवढ्या म्हणून महापालिकेच्या मालकीच्या प्रॉपर्टी आहेत या प्रॉपर्टीचा ऑडिट पहिले करायला पाहिजे. ते केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे या निमित्ताने मी हे सांगेन की या सगळ्या मालमत्तांचं हे कोणाकडे दिलं आहे, कोण ताबा आहे, कोण वापरतं आहे, त्याचं काय चाललेलं आहे, चुकीच्या पद्धतीने
याचा वापर चाललेला आहे आणि चुकीच्या पद्धतीने लोकांना ह्या प्रॉपर्टीचा लाभ दिलेला आहे, तर हे सगळं ऑडिट केल्यानंतर लक्षात येईल. त्याच्यामुळे माझी ही मागणी राहील की शासनाने या प्रॉपर्टीचं ऑडिट करावं. सर, SIR संदर्भात मोहीम राबवत आहे जागोजागी महापालिका, त्याचा कितपत फायदा आहे आणि त्याचा फटका देखील अनेक लोकांना बसतो? नाही, फायदा तर आहेच ना. त्याच्याकरता तर देशभर ही मोहीम राबवली जाते की जो या ठिकाणचा आहे, ज्याचा हक्क आहे, तो मतदार यादीमध्ये आला पाहिजे आणि जो परका आहे, ज्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे पुरावे नाहीत, तो या मतदार यादीमध्ये येता कामा नये. आणि त्याच्यामुळे कधी ना कधी हे होणं गरजेचं होतं आणि त्याच्यामुळे ही मोठी मोहीम आहे. त्याच्यामध्ये सगळ्या नागरिकांनी सहभाग व्हायला पाहिजे. सर्व शासकीय यंत्रणा जरी काम करत असल्या तरी निरनिराळ्या संघटना, पक्ष